नमस्कार. आजचा विषय सगळे युनिकॉर्न बनण्याच्या मागे धावत होते आणि झिरोदा शांतपणे पैसे कमावत होता. तुमच्या स्टार्टअपची व्हॅल्युएशन किती आहे? स्टेजवर हा प्रश्न विचारला गेला. सगळे फाउंडर अभिमानाने आकडे सांगत होते. 100 बिलियन्स, 500 मिलियन्स, 1 बिलियन. मग एका कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीकडे माईक गेला. तो शांतपणे हसला आणि म्हणाला, व्हॅल्युएशन माहित नाही, पण कंपनी पहिल्या दिवसापासून प्रॉफिटमध्ये आहे. क्षणभर शांतता पसरली, कारण त्या उत्तराने संपूर्ण स्टार्टअप जगताला आरसा दाखवला. आज स्टार्टअप जगात एक विचित्र शर्यत सुरू आहे. फंडिंग मिळाली की सेलिब्रेशन, व्हॅल्युएशन वाढलं की हेडलाईन, लॉस झाला तरी चालेल जोपर्यंत ग्रोथ स्टोरी छान दिसते. पण एक प्रश्न फार कमी लोक विचारतात, जर फंडिंग उद्या बंद झाली तर? कारण अनेक व्यवसाय नफ्यावर चालत नाहीत, ते आशेवर चालतात, इन्व्हेस्टरच्या पैशावर चालतात. आणि जेव्हा पैसा थांबतो, स्वप्न सुद्धा थांबतात. पण भारतात दोन भाऊ वेगळाच खेळ खेळत होते. त्यांनी विचारलं नाही इन्व्हेस्टरला काय आवडेल, त्यांनी विचारलं कस्टमरला काय उपयोगी पडेल. त्यांनी युनिकॉर्न होण्याचं स्वप्न पाहिलं नाही, त्यांनी युजफुल होण्याचं स्वप्न पाहिलं. त्यांनी फंडिंग उभी केली नाही, त्यांनी ट्रस्ट उभा केला. आणि हळूहळू ज्यांनी पैसा उधळला ते हेडलाईन मध्ये आले, ज्यांनी ग्राहक जिंकले ते इतिहासात गेले. कल्पना करा, दोन वेगवेगळे व्यवसाय आहेत. पहिला व्यवसाय, मोठं ऑफिस, मोठी टीम, मोठ्या जाहिराती, मोठं फंडिंग, पण नफा नाही. दुसरा व्यवसाय, शांत, साधा, जाहिराती कमी, गाजावाजा नाही, पण प्रत्येक ग्राहकासाठी एकच ध्येय, अनुभव सुधारायचा. वर्षे गेली. पहिला व्यवसाय सतत नवीन फंडिंग शोधत राहिला. दुसरा व्यवसाय ग्राहकांचा विश्वास कमावत राहिला. आणि मग बाजार बदलला, इन्व्हेस्टरचे प्रश्न बदलले, प्रॉफिट महत्वाचा झाला, कॅश फ्लो महत्वाचा झाला. त्या दिवशी लक्षात आलं, पण झिरोदा व्यवसाय उभा करत होती. काही कंपन्या पैसा उभा करत होत्या, पण झिरोदा व्यवसाय उभा करत होती. झिरोदाची खरी ताकद टेक्नॉलॉजी नव्हती, ब्रोकरेज नव्हतं, ऍप नव्हता. त्याची खरी ताकद होती स्वातंत्र्य. कारण ज्याला दरवेळी इन्व्हेस्टरला खुश करायचं नसतं, तो ग्राहकाला खुश करू शकतो. ज्याला पुढची फंडिंग राऊंड उभी करायची नसते, तो पुढचा कस्टमर जिंकू शकतो. आज अनेक फाउंडर ग्रोथच्या मागे धावत आहेत, पण झिरोदाने आपल्याला शिकवते, ग्रोथ ही रिझल्ट असते, ट्रस्ट हे कारण असतं, प्रॉफिट हा आउटकम असतो, डिसिप्लिन ही सुरुवात असते. आज स्वतःला 3 प्रश्न विचारा. तुमचा बिझनेस रेव्हेन्यू वर चालतो की फंडिंग वर? तुम्ही इन्व्हेस्टरला इम्प्रेस करत आहात की कस्टमर सर्व्हिस करत आहात? उद्या बाहेरचा पैसा बंद झाला तर तुमचा व्यवसाय टिकेल का? कारण युनिकॉर्न होणं प्रभावी दिसतं, पण टिकणारा व्यवसाय उभा करणं अधिक शक्तिशाली असतं. झिरोदाने जगाला एक गोष्ट शिकवली, मोठं होण्यासाठी नेहमी मोठा पैसा लागत नाही, मोठा विचार, मोठा विश्वास आणि शिस्तबद्ध एक्झिक्युशन लागते. धन्यवाद.